नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी बखर 333 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज मी जाणार आहे चरणी रोडच्या स्वामी समर्थांच्या मठात. उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे की नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि स्वामींचं दर्शन घ्या. या स्वामी मठाचं खूप मोठं नाव आहे. अतिशय शांत सोज्वळ असा हा मठ आहे. बघा, आता हे जे स्टेशन आहे ना, ते मी विरारवरून आली आहे. आता हे मी लांबूनच घेतलं आहे. माझं थोडं एडिटिंग स्किल थोडंसं ऊपर नीचे होऊ शकतं, स्वामी भक्त हो, पण मला तुम्ही नक्कीच साथ द्या. मी स्टेशनवरून चरणी रोडला उतरली आणि चरणी रोडवरून उतरून सरळ तो प्लॅटफॉर्म चालत जायचा. हे बघा, हे चरणी रोड स्टेशन आता येत आहे, म्हणून मी त्याची वाट बघत होती. चरणी रोड स्टेशन अतिशय सुंदर आहे ना. इथे मुंबईमध्ये गेलं ना आणि ती जुनी मुंबई बघितली ना, की मला ना माझ्या आजोबांचीच आठवण येते, की ते छान सुंदर आणि पण आता किती नाविन्यपूर्ण झालेलं आहे हे सगळं. मी तर बाबा आपली लोकलच्या सेकंड क्लास डब्यामधून चरणी रोडला उतरून स्वामींच्या मठात नेहमी जाते. अतिशय 5 मिनिटात पोचण्यासारखा हा रस्ता आहे. आता स्टेशन जसं जवळ आलं तसतसं कॅमेराची सारवासारव करायला घेतली मी, बरं का, कारण मला तुमच्यासाठी छान शॉट काढायचा होता. बघा, हा जो ब्रिज दिसतो आहे ना, हा पुढे येऊन हे बघा, इथून आपल्याला उतरायचं आहे खाली. आणि हे जे आहे ते मोठं सैफी हॉस्पिटल आहे. तर आता मी या इथे चर्चगेट स्टेशनला उतरली. ट्रेन हळूहळू होईल, पण तोपर्यंत माझ्या मनामध्ये स्वामी समर्थांचा जप हा नेहमी चालूच असतो. बाकी मला काय दुसरं सुचतच नाही. पण असं वाटलं की चला, आज आपण जातो आहे ना मठामध्ये, आज आपल्या फॅमिलीसाठी एक छानसा व्हिडिओ काढूया. तर काय चूकभूल घ्यावी. जर काय चूक झाली असेल तर मला माफ करा, पण मी तुमच्यासाठी ना पूर्ण प्रयत्न करेन, मी जिथे जाईन तिकडचा व्हिडिओ काढण्याचा. आता हा आला आहे चरणी रोड स्टेशन. पहा, चरणी रोड स्टेशनला मी दुपारी जवळजवळ 11च्या सुमारास उतरली आणि मला लवकर जायचं असतं, कारण जो मठ आहे ना तो 12:30 ते 4 ह्यावेळेस बंद असतो. हातातून जरा फोन गडबडला तरी पण कसा बसा सावरत मी तो निघाली. बघा, आता इथून मी सरळ चालत राहणार आहे. तर स्वामी भक्त हो, सरळ चालत आल्यानंतर हा विरार साईडचा सगळ्यात शेवटचा ब्रिज लागतो. इथे उजव्या हाताला सैफी हॉस्पिटल आहे. हा ब्रिज आपण गेलो ना, आपण खाली रस्ता उतरून क्रॉस करून पण जाऊ शकतो, पण प्रचंड ऊन असल्यामुळे मी प्लॅटफॉर्मवरून जाणंच प्रिफर केलं. आता बघा, हा असा ब्रिज मी चढला. बघा, ह्या साईडला उजव्या हाताला हॉस्पिटल आहे आणि ह्या ब्रिजवरून आपण खाली उतरून सरळ चालत गेलं ना की स्वामींचा आपल्याला मठ लागीनच असल्याने दबकत मी व्हिडिओ शूटिंग केली आहे. बघा, आता मी इथे चढली. ब्रिजवरून चढल्यानंतर सरळ न जाता डाव्या बाजूला वळायचं आणि हे मोठंच्या मोठं सैफी हॉस्पिटल लागतं. इथून सरळ गेलं ना, उजव्या हाताला वळल्यानंतर सरळ चालत जायचं आणि हा ब्रिजच आहे आणि ब्रिजवरून खाली उतरायचं. ह्या ब्रिजवरून तुम्ही खाली उतरायचं. इतकं सुंदर हॉस्पिटल आहे, इतकं मोठं हॉस्पिटल आहे ना ते. आपण याच्या खालून पण येऊ शकतो, पण ऊन असल्यामुळे मी
वरतून येणं प्रिफर केलं, कारण सावली होती. पण ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी खालून येऊन सरळ सरळ चालत देखील येऊ शकतात. आता इथून मी खाली उतरली आणि त्यानंतर सरळ पुढे चालत जायचं. बघा, उतरून उजव्या हाताने जायचं. उजव्या हाताने असा हा टर्निंग घेतला ना की सरळ 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 आपल्याला जायचं आहे. मग एक नारळ पाणीवाला लागतो, मग एक जिमवाला लागतो, सरळ काही फुलं विकणारे काका लागतात आणि ह्याच्याच उजव्याच बाजूला तुम्हाला एक हिंदुजा कॉलेज लागेल. इथून सरळ जायचं, कुठेही वळायचं नाही. आणि तुम्हाला सांगू का, तुमच्या मनात इच्छा असेल ना तर स्वामी तुम्हाला बरोबर तुमच्यापर्यंत घेऊन जाणार. पहिल्या वेळेला मी पण अशीच विचारत गेली होती. बघा, हा इथे आहे हिंदुजाचा कट्टा, इथून सरळ जायचं. इथे तिथे आजूबाजूला कुठेच टर्न नाही घ्यायचं. इथे मी रमत गमत सगळे बघत बघा असं मी सरळ चालत होती. असंच चालत रमत गमत आजूबाजूचा परिसर बघत आणि मुंबईची मजा घेत छानपैकी मी सरळ चालत आली. इथे तिथे आजूबाजूला कुठेही डोकवायचं नाही किंवा कुठेही टर्न मारायचा नाही. बघा, हा तुम्हाला मध्ये लागतो गोरेगावकर पथ म्हणून असा एक लागतो, तिथून पण सरळ चालत जायचं. तिथे आता तुमच्या बघा व्हिडिओच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक कौलारू तुम्हाला चर्च दिसेल. ते एक चर्च आहे. ते चर्च आलं तुम्हाला दिसते ब्राऊन कलरचं टेम्पोच्या पाठीमागे, तर तिथे असं एक चर्च लागेल. ते आलं की समजायचं आता इथून मी सरळ निघते की नाही. आता इथून पण मी ह्या बरोबर चर्च किंवा हा सिग्नलवरून मी असा टर्न घेणार. इथून टर्न घेतल्यानंतर आपलं स्वामींचं ठिकाण अतिशय काही अंतरावरच आहे. बघा, हा सिग्नल आला, या सिग्नलवरून मी असा टर्न घेतला आणि इथून मी सरळ चालत राहिली. सरळ चालत गेली की मध्ये आपल्याला पणशीकर लागतं, हे फुलं विकणारे दादा लागतात, त्याच्यानंतर एक मोतीवाले परांजपे मोतीवाल्यांचं दुकान लागतं आणि ही जुनी मुंबईची बांधकामं बघत मी सरळ चालू राहिली. मी पहिल्यांदा आलेली नाही इथे, तर मला इतकं आवडलेली नाही ही गोष्ट. मला माहिती आहे स्वामी नेहमी म्हणतात, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अत्यर्क अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा व्हिडिओ पहा. उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे आणि आज तुम्हाला गिरगावच्या गायवाडीच्या समोर असलेल्या कांदेवाडीतल्या स्वामींचं दर्शन होत आहे आणि तुम्ही ते दर्शन नक्कीच घ्या आणि मार्गशीर्षमध्ये एकदा स्वामींच्या या मठाला नक्की विजिट करा. बघा, ही गायवाडी आहे. इथे मी आली. इथे पूजा स्टेशनरी आणि झेरॉक्स आहे. इथून आत जायचं. इथे शुभमचे इन्व्हिटेशन्स कार्ड बनवतात ना, ते पण आहे. इथून गेलं की इथे बघा, इथे पण उजव्या हाताला हे बघा, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मी आता रस्ता क्रॉस करते. रस्ता क्रॉस झाल्यानंतर आपल्याला हे फुलं वगैरे विकणार तेव्हा समजायचं की आपल्याला आत जायचं आहे आणि आपल्याला इथं आणि हा आला आपला स्वामींचा मठ, स्वामी समर्थ अक्कलकोट मठ.
आणि याची खूप प्रचिती आहे बरं का. इथून सर असं आतमध्ये जायचं आणि इथे आपला स्वामींचा सुंदर मठ आहे, जो इतक्या छान मुंबईमध्ये आहे. इथे मी चपला काढल्या. अतिशय शांत आहे हो स्वामी भक्त. मला ना इथे प्रचंड आवडतं आहे बघा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, हम जिंदा है. मला इतकं आवडतं ना या मठामध्ये. आणि स्वामींकडे गेलं आणि स्वामींनी माझी हाक ऐकली नाही असं कधीच होत नाही, कधीच होत नाही असं. किती टेन्शनमध्ये मी स्वामींकडे गेलेली आणि स्वामींनी माझी कामं अशी चुटकीसरशी गेली आणि मी परत स्वामींना येऊन भेटली देखील आहे. बघा, इथून हे आहे औदुंबराचं एक हे झाड आहे सुंदर असं. इथे पण मी प्रदक्षिणा घातली आणि हा मठ असा आतमध्ये आहे. आणि हे स्वामींचं हे आतमध्ये व्हिडिओ काढणं जरा मला उचित वाटलं नाही, तरी पण मी काढण्याचा थोडा प्रयत्न केला. त्यांनी अडवलं नाही, पण माझं मन स्वामींकडे रमल्यामुळे तुमच्यासाठी मी दुरून का होईना पण मी ते घेतलेलं आहे. हे आहे औदुंबराचं, ज्याला प्रदक्षिणा घालतात. आणि त्यांना प्रदक्षिणा घालून स्वामींना पुन्हा तुम्हाला स्वामींचं दर्शन घेऊन बघा. इथे मी बाहेर आली. बाहेर आल्यानंतर मी पुन्हा इथे स्वामींचं दर्शन घेतलं. हे बघा, इथे बाहेरून तुम्हाला हे देवा स्वामीराया माझ्या सगळ्या कुटुंबाला सुखी ठेव बरं का. आणि आता मी तिथून निघाले. तर मला खरंच स्वामी माझ्यासाठी सर्व काही आहे. स्वामींशिवाय माझा ना दिवस आहे ना माझी रात्र आहे. सगळं 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 स्वामी आहेत माझ्यासाठी. तुम्ही पण हा व्हिडिओ बघा. नवीन यूट्यूबर झाली आहे, तर माझ्याकडून काही चूक झाली ना तर मला नक्की माफ करा. आणि खाली काय इम्प्रूव्हमेंट हवी, तुम्हाला काय हवं आहे त्याचे कमेंट्समध्ये ना नक्की लिहा, म्हणजे जेणेकरून मला कळेल की आपल्यामध्ये काय संवाद घडायला पाहिजे, माझ्याकडून काय चुका होतात आणि काय चुका मी सुधारू. असं म्हणत स्वामींचा मी निरोप घेतला आणि स्वामींना म्हटलं पुन्हा येईन हा स्वामी. निघाली तिच्या प्रवासाला लागली. सगळ्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि स्वामी समर्थ लिहा. बस एवढीच माझी इच्छा आहे. आणि काही माझ्याकडून चूक झाली असेल ती खाली नक्की. बाय, धन्यवाद.